उद्धव ठाकरे सध्या शिवसेना भवन बाहेर पोहोचले आहेत। त्या ठिकाणी अनिल देसाई, अनिल परब हे देखील उपस्थित आहेत, शिवाय संजय राऊत देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून देखील आता आंदोलन केलं जात आहे। मूक निदर्शनं राज्यभरात मवियाकडून केली जात आहेत। शरद पवार यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं, तर जयंत पाटील यांच्या देखील नेतृत्वात आंदोलन सुरू होतं आणि सध्या दादरमध्ये शिवसेना भवन बाहेर उद्धव ठाकरे हे पोहोचले आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच हे आंदोलन केलं जात आहे। अनिल देसाई असतील, अनिल परब तसेच संजय राऊत देखील उपस्थित आहेत। शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने शिवसेना भवन बाहेर पोहोचले आहेत आणि राज्य सरकारचा निषेध म्हणून यावेळेस हे आंदोलन केलं जात आहे। शिवाय बदलापूर घटनेचा निषेधही केला जातोय आणि राज्यभरात मवियाची आंदोलनं होत असतानाच आता महायुतीकडून देखील ठिकठिकाणी मवियाच्या आंदोलनाला उत्तर म्हणून प्रति आंदोलन केलं जात आहे। पाऊस पडत असला तरी या पावसामध्येच उद्धव ठाकरे हे आंदोलन करत असल्याचे आपण बघतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने मवियाचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। शिवाय शिवसैनिक देखील पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी पोहोचले आहेत। आदित्य ठाकरे तसेच अनिल देसाई, अनिल परब, संजय राऊत देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत। तर हातामध्ये काळे झेंडे तसेच काळ्या रंगाची मुखपट्टी लावून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। पण पाहतोय शिवसेना भवन बाहेरची ही दृश्य आहेत। इथे सध्या उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब हे देखील उपस्थित आहेत आणि आता सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे। शिवाय बदलापूर घटनेचाही यावेळेस निषेध केला जातोय। हातामध्ये फलक घेऊन शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी तर भर पावसात उद्धव ठाकरे हे आता आंदोलन करत असल्याचं आपण पाहतोय। मुकनिदर्शनं देखील केली जात आहेत। महाविकास आघाडीनं बंद जरी मागे घेतला असला तरी मुकनिदर्शनं ठिकठिकाणी करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्याच अनुषंगानं राज्यभरात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं। जयंत पाटील यांनी देखील आंदोलन केलं आहे, मुकनिदर्शनं केली आहेत आणि यानंतर अधिक माहिती जाणून घेऊयात। शिवसेना भवन बाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, उद्धव ठाकरे हे सध्या पोहोचले आहेत आणि मुकनिदर्शनाला देखील सुरुवात झाली आहे। वर्षा, आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणच्या निदर्शन आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत असेल, आणखी अनिल देसाई असेल, ते सगळे या ठिकाणी दाखल झाले आहेत। पाऊस देखील या परिसरामध्ये सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पावसामध्ये भिजत या निषेध आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या माध्यमातून जो महाविकास आघाडीने बंद पुकारला होता, बंद बेकायदेशीर ठरवला होता आणि बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर या बंदचे रूपांतर हे निषेध आंदोलनामध्ये झालं होतं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे महत्वाचं प्रमुख आंदोलन होतं, ते प्रमुख आंदोलन शिवसेना भवन बाहेर करण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनाला सहभागी होणार होते। आता उद्धव ठाकरे सहभागी झालेले आहेत। निषेध आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक ते या ठिकाणी दाखल झाला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मंचावरती सचिन अहिर आहे, त्यासोबतच दिवाकरराव रावते असतील, विनोद घोसाळकर असतील, सगळे नेते या ठिकाणी दाखल झाले आहेत। साधारण तासभर उद्धव ठाकरे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी राहणार असल्याची माहिती कालच उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली होती। मात्र आता पाऊस या ठिकाणी सुरू असल्यामुळे किती वेळ नेमका किती काळ उद्धव ठाकरे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी राहतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास तरी आपण बघतोय हातात काळा झेंडा घेत त्यासोबतच काळ्या पिठी तोंडाला बांधून त्या स्टेजवरनं या निषेध आंदोलनाची सुरुवात झाल्यामुळे त्या निषेध आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झालेले आहेत। तुर्तास तरी जे चित्र आपण बघता, चित्रानुसार महाविकास आघाडीचा कुठलाही प्रमुख नेता म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व्यतिरिक्त कुठलाही प्रमुख नेता या आंदोलनामध्ये सहभागी झाला असल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही। निश्चितच अक्षय, आपण पाहायला गेलं तर प्रामुख्याने इथे खासदारही उपस्थित आहेत, शिवाय संजय राऊत उपस्थित आहेत, मात्र रश्मी ठाकरेंची देखील उपस्थिती या मूक निदर्शनात आपल्याला पाहायला मिळते। तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते जमले आहेत। शिवसैनिक जमल्यानं आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र शिवसेना भवन बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने शिवसैनिक एकवटले आहेत। तोंडाला काळी पट्टी बांधून इथे मूक निदर्शन केलं जात आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे मूक निदर्शन केलं जात आहे।
भर पावसात उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे निदर्शन केलं जात आहे। तर रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत। शिवाय प्रियंका चतुर्वेदी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। मवियाचे अनेक कार्यकर्ते देखील या मुकनिदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत। हातामध्ये काळे झेंडे घेऊन यावेळेस आंदोलन केलं जात आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण पाहतो या मुकनिदर्शनामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या आहे, शिवाय रश्मी ठाकरेंची देखील उपस्थिती पाहायला मिळते। एकूणच आपण जर बघितलं वर्षा, तर हे संपूर्ण आंदोलन महिलांवरील अत्याचाराविरोधात हे आंदोलन असल्याचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि याचमुळं आपण जर बघितलं तर एक प्रामुख्यानं महिलांना पुढे करत किंवा महिलांची लक्षणीय संख्या दाखवत हे आंदोलन प्रभावी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जातो आणि यासाठी आपण बघतोय की या ठिकाणी रश्मी ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाला असल्याचं चित्र बघतोय। आदित्य ठाकरे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, हे सगळे त्या मंचावर आहेत। आता उद्धव ठाकरे यांच्या ज्या निषेध आंदोलनात काही जे शिवसैनिक जमलेले आहेत, कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी केली जाते। मात्र मंचावरनं त्यांना आवाहन देखील केलं जात आहे की हे मूक आंदोलन आहे, मूक निषेध आंदोलन आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या घोषणाबाजी किंवा नारेबाजी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाऊ नये। हे सगळं आपण जर चित्र बघितलं तर पाऊस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी पडताना चित्र आपल्याला बघायला मिळते। मात्र पावसात देखील उद्धव ठाकरे विना छत्री आंदोलनामध्ये सहभागी झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं पुकारलेली आहेत, अशा पद्धतीची मूक आंदोलन। मात्र आता कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कुठलाही दुसऱ्या पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व्यतिरिक्त कुठलाही दुसऱ्या पक्षाचा नेता या आंदोलनामध्ये सहभागी झाला असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येतं। निश्चितच अक्षय, हे आंदोलन नेमकं किती वेळ असणार आहे आणि उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत का, त्यांना संबोधित करणार आहेत का? उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना, हे मूक आंदोलन आहे आणि मूक आंदोलन असल्यामुळे उद्धव ठाकरे संवाद साधण्याची शक्यता तशी कमी आहे। मात्र तरीही उद्धव ठाकरे नेमकं आज या आंदोलनाच्या माध्यमातून काय संबोधित करतात हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे। मंचावर देखील उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे। त्यांच्या माध्यमातून आक्रमक अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अक्षय, आपण पाहतो राज्यभरात ठिकठिकाणी मवियाकडून आंदोलन केलं जातं आणि त्याला उत्तर म्हणून महायुतीकडून देखील आंदोलन केलं जातंय। दादरमध्ये तसं काही चित्र बघायला मिळालंय का, किंवा मग भाजपकडून काही माहिती देण्यात आली आहे का या संदर्भात? तर आपण पाहतोय काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र दादरमधली ही दृश्य आहेत। शिवसेना भवन बाहेर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन केलं जात आहे, मूक निदर्शन केलं जात आहे। रश्मी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब असे अनेक पदाधिकारी आणि नेते शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन केलं जात आहे, बदलापुरातील घटनेचा निषेध केला जातोय। शिवाय राज्य सरकारनं बदलापुरातील घटना ज्या पद्धतीनं हाताळली त्या कार्यपद्धतीवर देखील निषेध करत यावेळेस हे मुकनिदर्शन केलं जात आहे। स्त्रियांवरील होणारे अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता, मात्र हायकोर्टानं त्याला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी मुकनिदर्शनं केली जात आहेत। अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत। मात्र काही ठिकाणी जर बघायला गेले तर महायुतीकडून देखील उत्तर म्हणून प्रति आंदोलन केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, शिवाय अनेक ठिकाणी महायुतीकडून देखील आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात आंदोलन झालं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवन बाहेर आंदोलन सुरू आहे, मूक निदर्शन केलं जात आहे। स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ही मुकनिदर्शनं केली जात आहेत। तर शिवसेना भवन बाहेर सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे मुकनिदर्शन केलं जात आहे। रश्मी ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, तर आदित्य ठाकरे असतील, अनिल देसाई, अनिल परब आणि संजय राऊतांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे। शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने एकवटले आहेत। नको आम्हाला 1500
निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो या सरकारचं करायचं काय या तरबुजाचं करायचं काय कैमरे लगे हैं ना, वहाँ आ जाओ। अंदर अंदर बैठ हाँ हाँ उधर जाओ। झालाच पाहिजे शक्ती कायदा झालाच पाहिजे 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 दिवाळीला न्याय द्या एक दो मिळत आहे तुम्हाला पण नाही भेटत उद्धव हेलो 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 वर्षाताई, तुम्ही आंदोलनात सहभागी झालेला आहात, काय सांगाल? खरं तर उच्च न्यायालयाने यावर काल बंदी घातली होती, बंद तुम्ही पुकारला होता त्याला, तर आता आज तुम्ही आंदोलन करताय, कसं बघताय या सगळ्याकडे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ॲडव्होकेट सदावर्ते यांनी जर त्या ठिकाणी त्या मुलीच्या बाजूनी आणि तिच्या न्यायासाठी लढाई लढली असती तर आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. दुर्दैवाने ती जी घटना झाली, 11 तास तिच्या मातेला पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यासाठी बसवून गेलं. हा किती मोठा अन्याय. कोर्टाने सरकारला आणि त्या ठिकाणी असलेल्या पोलीस यंत्रणेला झापलं आणि अशा वेळेला अशी परिस्थिती असताना त्या मुलीच्या बाजूने आज किती घटना होत आहेत. पुण्यामध्ये घटना झाली, अकोल्यामध्ये घटना झाली, मुंबईमध्ये वांद्रा असेल, कलिना असेल, काल समतानगर असेल, हनुमान नगर असेल, या ठिकाणी 2.5 वर्षाच्या मुलीचं मोलेस्टेशन झालं. या घटना बोलक्या घटना आहेत महाराष्ट्रामधल्या. त्यावेळी त्यांची भूमिका मांडली असती, आम्ही स्वागत केलं असतं. आम्ही देशाचं संविधान मानतो, आम्ही कायदा सुव्यवस्था मानतो आणि म्हणून जेव्हा हायकोर्टाने आम्हाला सांगितलं निर्णय दिलेल्या कोर्टाचा निर्णयाचं आम्ही स्वागत केलं आणि आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं. पण आमचं म्हणणं ते नाही आहे. आमचं म्हणणं आहे की मुलींचा आवाज या ठिकाणी लोकांपर्यंत गेला पाहिजे. खरं तर कोर्टाच्या भूमिकेशी आमचं काय मत आहे ते आमचं वैयक्तिक मत आहे की ज्या तऱ्हेने कोर्टाने हा निर्णय दिला बंद न करण्याचा, हा कोर्टाचा सर्वोच्च निर्णय, पण आम्ही त्याला स्वीकारलं. या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की ज्या तऱ्हेने सदावर्तेजींनी या केसच्या माध्यमातून एक गोष्टीला बोलले, त्यांनी मुलीसाठी लढले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं. दुर्दैवाने आम्ही त्या मुलींसाठी न्याय मागण्यासाठी लढतोय. शक्ती कायदा पास झाला पाहिजे म्हणून आम्ही लढतोय, परंतु तसं काही झालं नाहीये. आणि माझं कोर्टाला आव्हान आहे की ज्याने ज्या तऱ्हेने या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये या केसचा सुद्धा निर्णय त्वरित लागावा, मुलींना सुरक्षित वातावरण मिळावं, ही आमची सातत्याने मागणी आहे. आणि त्यासाठी आमचा आवाज किती जरी बंद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज बंद होणार मॅडम, नाही. एकच प्रश्न. आम्ही आत्मविश्वास जाते पहिले. मॅडम, एकच प्रश्न की अरे कॅमेरा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सेना भवन बाहेर आंदोलन सुरू आहे. शिवाय वर्षा गायकवाड यांच्या देखील नेतृत्वात आंदोलन केलं जाते, मुकनिदर्शनं केली जातात. तर जयंत पाटील हे देखील मुकनिदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी आज महाविकास आघाडीकडून मुकनिदर्शनं केली जात आहेत आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून देखील काही ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. विचारलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जे मुलींचं चाललेलं आहे प्रमाणामध्ये बघतोय आपण, मोठ्या प्रमाणामध्ये मुलींवरती जो अत्याचार चाललेला आहे,
आज मुली सुरक्षित नाही आहेत। अशा वेळेला रुपाली चाकणकरांनी तर स्वतःहून आयोगाने ही केस घ्यायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने त्यांनी ती केस घेतलेली नाही। आणि ज्यावेळी आम्ही बोलतो त्यावेळी म्हणायचं की राजकारण करता का, स्वतः त्या ठिकाणी लक्ष द्यायचं नाही। आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये किती केसेस झाल्यात जरा आकडे बघा तुम्ही, मग तुम्हाला कळेल। नक्कीच आपण जर बघितलं तर आपण ही कोल्हापुरातली देखील दृश्य पाहतोय। शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केलं जात आहे, मुकाम आंदोलन केलं जात आहे। सतीश पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाय राज्यभरात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जात आहे। शिवसेना भवन बाहेर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात तर पुण्यामध्ये देखील शरद पवार यांच्या नेतृत्वात मूक निदर्शन केलं जात होतं। तर भर पावसात शरद पवार यांच्या नेतृत्वात हे निदर्शनं केले जात होते। शिवाय जयंत पाटील यांच्या देखील नेतृत्वात सध्या मूक निदर्शनं केली जात आहेत। हाताला काळी फीत बांधून, शिवाय तोंडाला देखील काळी फीत बांधून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आणि हे दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक निदर्शनं केली जात आहेत। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। हातामध्ये फलक घेऊन ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे। आपण ही 4 दृश्य पाहतोय। इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना भवन बाहेर आंदोलन आहे, मूक निदर्शन केलं जात आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात तर कोल्हापुरात देखील शाहू महाराज छत्रपती यांच्या नेतृत्वात हे मूक निदर्शन केलं जात आहे। सरकारचा निषेध करत ठिकठिकाणी मवियाकडून घोषणाबाजी देखील केली जात आहे। हातामध्ये फलक घेऊन यावेळेस निषेध आंदोलन केलं जात आहे। महिलांना सुरक्षित वातावरण तयार करा, सरकारची यावेळेस भूमिका, याच भूमिकेविरोधात निषेध आंदोलन केलं जात आहे। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मवियाकडून आंदोलन केलं जात आहे। मात्र काही ठिकाणी मवियाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीकडून देखील आंदोलन केलं जात आहे।